आझाद मैदानावरील आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे। काल मनोज जरांगे यांची शिंदे समितीने भेट घेतली, पण ही भेट निष्फळ ठरल्याचं कळतंय। शिंदे समिती भेटून गेल्यानंतरही मनोज जरांगे उपोषणावरती ठाम आहेत। मराठवाड्यामधील सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी जरांगेंनी शिंदे समितीसमोर केली आहे। मात्र शिंदे समितीला याला नकार असून आज नेमका कोणता निर्णय होतो हे पाहावं लागणार आहे। दरम्यान जरांगेंना उपोषण करण्यासाठी आणखीन एक दिवस परवानगी मिळालेली आहे। मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं या मागणीकरता मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत। शिंदे समितीबरोबर त्यांची चर्चाही झालेली आहे। शिंदे समितीसमोर त्यांनी आपल्या मागण्या मांडलेल्या आहेत, मात्र त्या मागण्या अद्याप मान्य झालेल्या नाहीयेत। आरक्षणाच्या प्रश्नावरती आज उपसमितीची बैठक होण्याची शक्यता आहे आणि या बैठकीनंतरच चर्चेची पुढची दिशा ठरेल। याशिवाय उपसमितीचे राधाकृष्ण विखे पाटील हे प्रमुख आहेत आणि त्यांच्या उपोषणाच्या ठिकाणी जाऊन मनोज जरांगेंची ते भेट घेणार का हे पाहणंही महत्त्वाचं आहे। अक्षय कुडकेलवार या संदर्भातली माहिती देतात। अक्षय, मनोज जरांगे पाटील यांचा आरक्षणाच्या मागणीसाठी जे उपोषण सुरू आहे त्याचा आजचा तिसरा दिवस आहे। महत्त्वाच्या भेटीगाठी होतात, मात्र आज राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा एकदा भेट घेणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। काय माहिती मिळतेय? या सगळ्यात काल दोन बैठका वेगवेगळ्या पार पडल्या होत्या। उपसमितीची बैठक पार पडली होती, त्यानंतर उपसमितीच्या मंत्र्यांची जी बैठक होती त्या बैठकीसोबतच शिंदे समितीची बैठक देखील पार पडली होती आणि शिंदे समितीचे जे प्रमुख आहे निवृत्त न्यायाधीश शिंदे हे एक जरांगे यांच्या भेटीसाठी दोन वेळा आझाद मैदानावर आले होते आणि काही मागण्यांसंदर्भात चर्चा देखील झाली होती। मात्र ज्या काही मागण्या आहे, हैदराबाद आणि ऑन गॅझेटियर हे तात्काळ लागू करावे हे जी जरांगेंची प्रमुख मागणी आहे। यासोबतच आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांना तात्काळ मदत द्यावी आणि जे गुन्हे मुलांवर दाखल करण्यात आले आहे आंदोलनादरम्यान ते तात्काळ मागे घ्यावे, त्यासाठी कुठली मुदत सरकारला दिली जाणार नाही अशा प्रकारची मनोज जरांगे पाटील यांची भूमिका ठाम आहे आणि त्यामुळं आजचा तिसरा दिवस आहे। तिसऱ्या दिवशी काय तोडगा या सगळ्या संदर्भात निघतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। काल डॉक्टरांकडनं तपासणी देखील मनोज जरांगे पाटील यांनी करून घेतली नाही, त्यांची तब्येत देखील काल काहीशी अशक्तपणा त्यांना जाणवत होता आणि अशा परिस्थितीत नेमकं आज पुन्हा काय तोडगा निघतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित अक्षय, अपडेट्स घेत राहू। आज दिवसभरातले तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता।